महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याची माहिती मिळतेय। सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कराडच्या पोटात दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराडची सोनोग्राफी सुद्धा करण्यात आली आहे। काल रात्री 12:15च्या दरम्यान वाल्मिक कराडच्या बीडच्या कारागृहातून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये सध्या वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, एकीकडे वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे, दुसरीकडे आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सीआयडीने अर्ज सुद्धा केलेला आहे कोर्टामध्ये की वाल्मिक कराडला जामीन मिळू नये। या संदर्भात आता कशा घडामोडी आज पाहायला मिळतील? नक्कीच दोन घडामोडी आहेत तुझ्या। पहिली घडामोड म्हणजे आपण बघू शकतो की आज जे आहे ती वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन आहे, यावर सुनावणी होणार आहे। याआधी ही सुनावणी जी आहे ती एकदा त्याच्या वकिलाची तब्येत खराब असल्यामुळे तर दुसऱ्या वेळेला वकिलाच्याच विनंतीवरून पुढे ढकलण्यात आली होती। त्याआधीच या प्रकरणात सीआयडीने एक अर्ज देखील केला होता की जर वाल्मिक कराडची खंडणी प्रकरणात जर जामीन झाला तर यांच्या पुराव्यासोबत छेडछाड देखील होऊ शकते आणि तपासावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो, यामुळे कराडला जामीन देण्यात येऊ नये। दरम्यान मात्र मागच्या तारखेला जे कोर्टाने सांगितलं की या संपूर्ण जे खंडणी प्रकरणाच्या जे हे जामिनाची सुनावणी आहे ही 23 तारखेला सकाळी 11 वाजता घेण्यात येईल आणि त्याच अनुषंगाने आज ही सुनावणी होणार आहे। मात्र आपण बघितलं होतं की जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोन्ही प्रकरणातील सर्वच आरोपी एकाच जागी होते। आता त्याच अनुषंगाने या सर्व सुनावणीवर याचा किती परिणाम होतो आणि नक्कीच आपण बघायला गेलं तर आता एकंदरीत या दोन्ही प्रकरणाच्या जर गड्या जुळत असतील तर वाल्मिक कराडला जामीन भेटणे कदाचित अवघडच दिसेल। आता नेमका आज न्यायालयात सुनावणी काय होते याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि दुसरी जर घडामोड म्हणली तर वाल्मिक कराडची तब्येत काल रात्री 12:15च्या सुमारास बिघडली आणि आधीच 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली आहे आणि तीच कोठडी त्या कोठडी अंतर्गतच जे जिल्हा कारागृह आहे या कोठडीत ते होते। रात्री साधारण 12:15च्या सुमारास त्यांना तिथून पोटात दुखत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आणि या ठिकाणी त्यांचं सोनोग्राफी केली गेली। सोनोग्राफी नंतर त्यांचा जे ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल तपासलं गेलं आणि त्यांच्यावर आता जे आहे ते जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। आधीच जे वाल्मिक कराड आहेत हे स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे, त्या आजाराने त्रस्त आहेत आणि यामुळे त्यांना आता हे जे बाकीचे जे त्यांच्या अडचणी असा आरोग्याच्या अडचणी देखील वाढताना दिसून येत आहेत ऋतुजा। निश्चित। आणि दुसरीकडे आपण पाहतोय 2 वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे आज केज न्यायालयामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।